हॅलो गाईज, हॅलो एव्हरीवन. तुमच्यासाठी मी घेऊन आलेला आहे BITचे पॉवर पॉईंटचे प्रश्न आणि ते प्रश्नाचे उत्तर कसे सोडवायचे आपण या पॉवर BIT सॉफ्टवेअरमध्ये पाहणार आहोत. तर आपण याच्या मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं 20-21पर्यंत क्वेश्चन सोडवलेलं होतं. ठीक आहे, 20 सोडवलं होतं. आता 21व्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. तर इथं दिलेलं आहे प्रश्नामध्ये, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडवरील सर्व इमेजेस डिलीट करा. ठीक आहे, सुरुवात करायचं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला पहिली स्लाइड आहे तर पहिल्या स्लाइडला सिलेक्ट, पहिल्या स्लाइडमध्ये ते इमेजेस आहेत याला सिलेक्ट करून डिलीट करायचं. ठीक आहे, दुसऱ्या स्लाइडमध्ये इमेज आहे याला डिलीट करून घ्यायचं आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं मित्रांनो. ठीक आहे, सबमिट झालं, ओके करा. पुढील प्रश्नाला सुरुवात करा. नंतर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 4 नवीन स्लाइड ॲड करा. पहिल्या स्लाइड नंबर 1 स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून त्यामध्ये ऑफिस टेक्स्ट टाईप करा. कॉपी पेस्ट ऑप्शनचा वापर करून हा टेक्स्ट बॉक्स इतर सर्व स्लाइडवर पेस्ट करा. स्लाइड सॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवा. तर बघा, आपण सुरुवात करूया. इथे तुम्हाला 4 अतिरिक्त स्लाइड म्हणजे 4 नवीन स्लाइड ॲड करायचे आहे. आपल्याला नाव वगैरे दिलेलं नाही, तिथं क्लिक करावं वरच्या बद्दल 1 2 3 4. आणि इथं बघा स्लाइड क्रमांक 1 म्हणजे स्लाइड क्रमांक 1 मध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा. टेक्स्ट बॉक्स तुम्हाला इथं डायरेक्टली पण दिसतो माऊस पॉइंटर नेल्यानंतर. नाहीतर इन्सर्ट टॅबमध्ये गेलं, टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट केलं, त्याच्यानंतर पण तुम्हाला इथं दिसून जाईल. ठीक आहे, यासाठी इथे मी क्लिक केलेलं आहे. इथं बघा, मी कॅपिटलमध्ये जो वर्ड आहे मी तो टाईप करून घेतो. टाईप केलं आणि या टेक्स्टला आपल्याला कॉपी पेस्ट करायचं आहे. सिलेक्ट करायचं, कॉपी, प्रत्येक स्लाइड जिथं पाहिजे तिथं क्लिक पेस्ट, क्लिक पेस्ट, क्लिक पेस्ट, क्लिक पेस्ट. इतर सर्व स्लाइडवर आपण कॉपी ऑप्शनचा वापर करून कॉपी पेस्ट केलेलं आहे. आणि स्लाइड सॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवा. तर बघा, दाखवा पहा म्हटलं तर व्ह्यू टॅबमध्ये जायचं. याच्यामध्ये तुम्हाला स्लाइड सॉर्टर व्ह्यू दिलेला आहे, क्लिक करा. ठीक आहे, सबमिट बटनवर क्लिक करून घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नाची उत्तरे सोडवायची आहेत. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तिसऱ्या स्लाइडमध्ये परिच्छेदाची केस लोअर केस अशी बदला. ठीक आहे, आता परिच्छेद म्हणजे काय, जो आपण टाईप केलेला डेटा असतो त्याला. तर इथं बघा, तिसऱ्या स्लाइडमध्ये हे तुम्हाला टेक्स्ट दिलं, त्याला आपण परिच्छेद म्हटलेलं आहे. ठीक आहे, याला सिलेक्ट करायचं आणि इथं लोअर केस अशा केसमध्ये बदलायचं आहे. सिलेक्ट करून सबमिट करा, ओके करा. पुढं नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड क्रमांक 11 मधून बुलेट्स काढून टाका. बघा, इथे तुम्हाला स्लाइड क्रमांक 11 इथं बघा, स्क्रोल करा. इथं तुम्हाला खाली दिलेलं आहे स्लाइड नंबर. त्या स्लाइडमध्ये बुलेट्स काढून टाकायचं, सिलेक्ट करायचं, डिलीट नाही करायचं. बघा, तर इथं तुम्हाला बुलेट दिलेलं आहे, इथून नन करा. ठीक आहे, निघून जातील आणि सबमिट करा, ओके करा. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाइड्समधून डेट अँड टाईम काढून टाका. बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमधून डेट अँड टाईम काढायचं आहे. तर इन्सर्टमध्ये तुम्हाला डेट अँड टाईम तुम्हाला इथे दिला आहे, क्लिक करून घ्या. आता काढून टाकायचा डेट अँड टाईम. इथं सर्व अनचेक कसं आहे तर बघा, याला चेक करायचं, चेक. तर बघा, डेट अँड टाईम आपल्याला काढून टाकायचं, चेक करायचं आहे का. चेक म्हणजे क्लिक करायचं, राईट. बघा, मी इथं टिक करतोय, इथं टिक करतोय. या बॉक्सला टिक करून राहिलेलं नाही, काहून, कारण आपल्याला काढून टाकायचं. इथं सर्व स्लाइड म्हटलेलं आहे तर अप्लाय टू ऑल करायचं आहे. ठीक आहे, इथं नाही दिसत आहे बट तुम्हाला या स्लाइडमध्ये दिसतील. बघा, इकडचं तुम्हाला दिसतोय परंतु डेट अँड टाईम तुम्हाला दिसून राहिलेलं नाही. ठीक आहे, तर सोडवायचं आहे, सबमिट करायचं आहे, ओके करा. पुढं, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमधील रेक्टँगल राऊंडेड इन्सर्ट करा. बघा, राऊंडेड रेक्टँगल किंवा रेक्टँगल राऊंडेड सेमच आहे. तर बघा, आपल्याला पहिल्या स्लाइडमध्ये इथं बघा राऊंडेड रेक्टँगल तुम्हाला सिधं दिसतो, याला सिलेक्ट करून घ्या आणि ड्रॅग करा, खिचा, सबमिट करा, ओके करा. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाइडमध्ये टाईम व्हेरिएबल ॲड करा. बघा, करंट स्लाइड म्हणजे जी अवेलेबल आहे ती.
इन्सर्टमध्ये जायचं, ठीक आहे. काय ॲड करायचं आपल्याला, टाईम व्हेरिएबल क्लिक चेक टिक करायचं, इथं करंट म्हणजे अप्लाय करून घ्यायचं, फिक्स विचारलेलं नाही, ठीक आहे. अप्लाय सबमिट ओके करा. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये शेवटच्या स्लाईडमध्ये स्लाईड क्रमांक 8 कुठेही ॲक्शन बटन होम समाविष्ट करा. बघा यामध्ये तुम्हाला स्लाईड क्रमांक 6 सिलेक्ट करायचा आहे. ॲक्शन बटन असते बघा शेपमध्ये, तर या मोर ऑप्शन म्हणजे आता बघा शेपमध्ये ॲक्शन बटन दिला आहे. होम, इथं होमचा आयकॉन बघा मित्रांनो, तुम्हाला इथं मी थोडं हायलाईट करून दाखवतो, दिसते तो घरासारखं, तो आयकॉन दिसलं, क्लिक करून घ्या आणि लेफ्ट बटन प्रेस करून खिचा. बघा तुम्हाला जसं ऑप्शन आलेलं आहे इथं इन्सर्ट झालेलं आहे, ओके बटनवर क्लिक करून घ्या, ठीक आहे. सबमिट करा, ओके करा. नेक्स्ट, स्लाईड 2चा लेआउट बदलून तो कंटेंट विथ कॅप्शन लेआउट करा. इथं बघा स्लाईड नंबर 2 याचा आपल्याला लेआउट बदलायचं आहे, तर राईट क्लिक करा. बघा लेआउट कंटेंट विथ कॅप्शन झालं, लेआउट डायरेक्टली चेंज. सबमिट करा, ओके करा. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटर जंगल थीम टेक्स्ट टाईप करा आणि ते सर्व स्लाईडना अप्लाय करा. बघा इन्सर्टमध्ये जायचं, हेडर अँड फुटर, याच्यामध्ये फुटर पाहिजे तर फुटरचा सेक्शन क्लिक करा. इथं नाव टाईप करा, काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये, जंगल थीम, ठीक आहे. आपल्या सर्व स्लाईड नाही तर अप्लाय टू ऑल करायचं आहे, ठीक आहे. सबमिट करा, ओके करा. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमधील स्लाईड क्रमांक 1 शीर्षकातील ओळीमधील अंतर बदलून 2.5 लाईन करा. बघा 2.5 लाईन्स आपल्याला करायचं आहे स्पेसिंग. पहिल्या स्लाईडमधील तुम्हाला शीर्षक म्हणजे हा टायटलमध्ये डिस्टन्स, ठीक आहे. तर तुम्हाला लाईन स्पेसिंग इथं बघा 2.5 बाजूला क्लिक करून घ्या, सबमिट, ओके करा. परत नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये प्रत्येक स्लाईडमध्ये ॲक्शन बटन नेक्स्ट आणि फॉरवर्ड समाविष्ट करा. ॲक्शन बटन नेक्स्ट अँड फॉरवर्ड अप्लाय करायचं आहे कोणत्या, प्रत्येक स्लाईडमध्ये, दोन्ही स्लाईडमध्ये. तर बघा इथे तुम्हाला ॲक्शन बटन म्हटलेलं आहे नेक्स्ट और फॉरवर्ड, ठीक आहे. फॉरवर्ड और नेक्स्ट असं इन्सर्ट करायचं, ओके करायचं. इकडे क्लिक, इथे जायचं, ॲक्शन बटन तुम्हाला दिसलेले आहे, ठीक आहे. ओके करा, क्लोज करा, सबमिट करा, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये स्लाईड क्रमांक 1 कंटिन्युअस पिक्चर लिस्ट स्मार्ट आर्ट ग्राफिक्स समाविष्ट करा. बघा इथं काय म्हटलेलं आहे, स्लाईड क्रमांक 1 मध्ये कंटिन्युअस स्मार्ट आर्ट ग्राफिक्स, बघा कंटिन्युअस पिक्चर लिस्ट स्मार्ट आर्ट ग्राफिक्स. इथं बघा लिस्टमध्ये पण मिळणार, नाहीतर तुम्हाला पिक्चरमध्ये पण मिळणार, ठीक आहे. सेमच आहे, झालं, समाविष्ट केलेलं आहे. सबमिट करा, ओके करा. नेक्स्ट, दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून त्यामध्ये वेलकम टेक्स्ट टाईप करा आणि फॉन्ट एरियल ब्लॅक करा. इथं बघा, इथं आपल्याला दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे आणि जसं सांगितलं तसं क्लिक करून ड्रॅग करा. इथं टाईप करताना स्पेलिंग करेक्ट टाईप करून घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि याचं बघा टेक्स्ट टाईप केल्याच्या नंतर फॉन्ट पण विचारलेला आहे, तर बघा फॉन्ट दिला कोणता आहे, एरियल ब्लॅक. आता तुम्हाला एरियल जर असे शोधताना आलं, तुम्हाला ABCD वाईजच शोधायचं आहे. तुम्हाला ए पासून म्हटलं तर ए पासूनच दिलेलं असेल, ठीक आहे. झालं, सबमिट, ओके करा. दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून तोच आहे ऑप्शन दुसरा. दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये ओव्हल कॉलआउट शेप इन्सर्ट करा. बघा ओव्हल कॉलआउट म्हटलेलं आहे, ठीक आहे. तर इन्सर्टमध्ये किंवा डायरेक्टली शेप होतच, शेपमध्ये ओव्हल म्हणजे गोल आणि कॉलआउट म्हणजे त्याचं स्पीच बबल आहे, स्पीच इन्सर्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये स्माइली फेस शेप इन्सर्ट करायचं आहे. तुम्हाला माहीत आहे शेप, तुम्हाला स्माइली फेस इथून जा की तिकडून जा सेमच आहे, ठीक आहे. ओके. नेक्स्ट, दिलेल्या ॲप्लिकेशनमध्ये एक नवीन रिकामी
प्रेझेंटेशन फाईल तयार करा. बघा आपल्याला नवीन एक रिकामी फाईल तयार करायचं आहे. फाईलमध्ये जायचं, न्यू ब्लँक प्रेझेंटेशन, सबमिट. ओके करा. नेक्स्ट स्लाइड 1 वरील लिस्ट बुलेटला स्टाईल अप्लाय करा. बघा स्लाइडमधील हे जे टेक्स्ट आहेत, हे लिस्ट आहे टेक्स्ट लिस्टची, आणि यांना काय अप्लाय करायचं आहे, बुलेट. डायरेक्ट क्लिक केलं तरी चालतो. सबमिट करा. ओके करा. नेक्स्ट स्लाइड क्रमांक 8 कॉपी करा आणि दिलेल्या प्रेझेंटेशनच्या शेवटी एक नवीन स्लाइडमध्ये पेस्ट करा. बघा 8वी स्लाइड आपल्याला कॉपी करायचं आहे. कसं कॉपी करायचं आहे बघा, 8वी स्लाइड सिलेक्ट, कॉपी केलं, कॉपी. कुठं पाहिजे, सर्वात शेवटी असं क्लिक, लाईन आलेली आहे. आता पेस्ट आणि करायचं आहे सबमिट. ओके. नेक्स्ट स्लाइड 2 मधील इमेज लेफ्ट 90 डिग्री फिरवा. बघा त्या इमेजला आपण सिलेक्ट करून स्टार्ट बटनवर क्लिक करायचं आहे. आता याच्यामधील आपल्याला डाव्या बाजू आपल्याला स्लाइड नंबर 2 मधील इमेज आहे. ठीक आहे, या पिक्चरला आपल्याला फिरवायचं आहे. तर सिलेक्ट केल्यावर बघा फॉर्मॅट टॅब ओपन होतो. रोटेटमध्ये लेफ्ट 90 डिग्री. ठीक आहे, फिरलं, क्लिक करून घ्यायचं आहे, फिरवलं, सबमिट करा. त्याच्यानंतर तर तुम्हाला जो प्रश्न आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 3ऱ्या स्लाइडमध्ये परिचिताचा केस कॅपिटलाइज इच वर्ड अशी बदला म्हणताय. तर हा जो प्रश्न आहे तुम्ही सोडून बघा. नाही समजल्यास आपण पुढील प्रश्नामध्ये आपण हे टाकणार असावं. तर व्हिडिओ कसं वाटलं मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण भेटूया पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड. थँक्यू.